बोधगया यात्रा संपली, पण माणुसकीचा खरा प्रवास तेव्हा सुरू झाला. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत बोधगया यात्रेहून परतणाऱ्या ऐरोलीतील ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता ठाणे रेल्वे स्थानकात सुखरूप दाखल झाली. पण नीतीची परीक्षा अजून बाकी होती. मुसळधार पाऊस, ठाणे ते वाशी रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बंद आणि हातात जड प्रवासी बॅगा. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी पोहोचणे मोठे आव्हान बनले होते. अशा कठीण क्षणी मदतीसाठी एक देवमाणूस स्वतः पावसात भिजत ठाणे स्थानकावर धावत आला. केवळ स्वागतासाठी नव्हे, तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ऐरोली पर्यंत आणि आवश्यक तेथे त्याच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्या सेवाभावी माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे प्रभाग क्रमांक 4 ऐरोलीचे सन्माननीय नगरसेवक श्री मनोज हळदणकर दादा. अशा माणुसकीच्या सेवेला मनपूर्वक सलाम. दादांचे हे ऋण आणि त्यांची आत्मीयता ऐरोलीतील ज्येष्ठ नागरिक आयुष्यभर विसरणार नाहीत. आणि माझा आशीर्वाद तुम्हाला खूप आहे. आम्ही आलो सगळं आनंदाने आलो आम्ही. हो ये आले ना सगळे आले पोहोचले. आले का सर्व तुमचे आले? थोडे बाकी म्हणजे पहिला मी लेडीज कुठली दिली ही एक बस ठेवतो तुम्हाला. तर आज प्रॉब्लेम एवढा आहे ना, कॅपॅसिटी आपली माणसं लागली जाईल आपली माणसं
चांगल्या प्रकारे देखभाल केली, त्यांना हवं नको ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणून ही तीर्थयात्रा या ठिकाणी यशस्वी होऊ शकली. आज या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला तर मनस्वी आनंद होतोय की यासाठी सगळं आपण करत असतो. ज्येष्ठ नागरिक आहेत, घराच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन सगळ्या मित्रपरिवाराबरोबर नवीन ओळखी होऊन हिदगोज होऊन आणि काही ना काहीतरी पाहण्याचा आनंद, त्याचबरोबर काहीतरी घेऊन यायचं कुतूहल सुद्धा या ठिकाणी असतात. निश्चित स्वरूपात या 7 दिवसाचा जो प्रवास होता, या प्रवासादरम्यान त्यांनी खूप मजा मस्ती खेळ आणि एक सांघिक भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि हेच हवं असतं आम्हाला की एखाद्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर त्या उणीवा शोधण्यापेक्षा त्या उणीवा दूर करून त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद लपलेला आहे असं पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो होतोय. आज बोधगया इथे जाऊन इथल्या लोकांनी भगवान गौतम बुद्धाचे विचार आचरण केलेले आहेत, जे निश्चित स्वरूपात मला सांगायचं आहे की मी जे बोललो होतो की प्रत्येकाने काही ना काहीतरी या ठिकाणी घेऊन या, तर विचारांचा अंश या ठिकाणी निश्चित स्वरूपात ही मंडळी घेऊन आलेली आहेत आणि ही विचार या ठिकाणी आपल्या नातवंडांना देतील आणि ती नातवंड या ठिकाणी त्या विचाराच्या अधीन राहून त्या विचारावर चालून एक समाजामध्ये आदर्श निर्माण करतील. कारण घरामध्ये आईवडिलांपेक्षा आजही आजोबाच जास्त वेळ नातवंडांना देत असतात आणि नातवंडांना विचारच्या स्वरूपात किंवा त्यांच्या संगोपनाबरोबर शिक्षणाबरोबर संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि संस्कार देण्याची कामं मंडळी करत असतात. आज घराच्या बाहेर 6 दिवस राहून ते 7व्या दिवशी घरी येत आहेत, त्यांचं आगमन त्यांच्या घरची मंडळी निश्चित स्वरूपात करते. मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या तीर्थयात्रेची योजना निश्चित स्वरूपात पुढच्या वेळी अमृतसर असेल आणि त्या निमित्तानं आज मला या ठिकाणी त्यांच्या तिथे जाता आलं नाही माझ्या कौटुंबिक कारणामुळे, पण पुढच्या वेळेला मी त्यांच्या निश्चित स्वरूपात सोबत असेल. त्यांची यात्रा सफल झाली त्याबद्दल मी माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या टीमचे आणि खास करून अरविंदजी माने आपलं मनापासून धन्यवाद. ज्या पूर्ण यात्रेचं कव्हरेज आपण केलं आणि लोकांपर्यंत ते पोचवलं, मी मनापासून धन्यवाद देतो. आणि काम करण्याचं आणि त्याचं कौतुक घेण्यासाठी आम्ही हे सगळं करत नसतो. आनंद फार महत्त्वाचा असतो, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला आहे, तो आनंद या ठिकाणी पाळतोय आणि माझ्या मनाला तो भावलेला आहे आणि ते मला जे साध्य करायचं होतं ते निश्चित स्वरूपात या ठिकाणी यशस्वी झालं.